गावाकडच्या एका घराच्या भिंतीवर एक चिमणी घरट्यामध्ये तिचं कुटुंब घेऊन राहत होती. एक दिवस त्या घरातली माणसं कुठंतरी गावाला गेली आणि त्या घराला आग लागली. चिमणीनं पाहिलं घरात कुणी नाहीये. त्यावेळी ती चिमणी घरट्यातून बाहेर आली आणि घरात शेजारी असलेल्या एका डबक्यातून तिच्या चोचीत पाणी घेऊन त्या घरावरती शिंपडू लागली. बराच वेळानंतर शेजारच्या घराच्या भिंतीहून एक चिमणाजी तिथे आला आणि त्या चिमणीला म्हणाला, अगं तू चिमणी केवढी, तुझी चोच केवढी, त्यात पाणी बसणार किती, तू शिंपडणार किती आणि ती आग भिजणार कधी. यावर त्या चिमणीनं असं उत्तर दिलं की मला माहिती आहे की माझ्या पाणी शिंपडण्यानं ती आग भिजणार नाहीये, पण उद्या ज्यावेळी या घराचा इतिहास दिला जाईल ना, तेव्हा त्या इतिहासामध्ये आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग भिजवणाऱ्यांच्या मध्ये माझं नाव असेल. त्या गोष्टीतून काय घ्यावं? आयुष्यात आपल्यावरती अनेक लोक उपकार करतात आणि आपण बऱ्याचदा उपकार केलेल्या माणसांना विसरून जातो. उपकार विसरणं म्हणजे कृतज्ञ होणं होय. तुकाराम महाराज त्यांच्या गाथेमध्ये कृतज्ञ माणसाची कठोर शब्दात निंदा करतात. म्हणजे केलेल्या उपकाराची जाण न ठेवणाऱ्या माणसाचं तोंड सुद्धा बघायचं नाही असं संत मान्यता आहे. म्हणजे जगाने आपलं तोंडही पाहू नये असं वागण्यापेक्षा एखाद्याने आपल्यावरती उपकार केले तर त्या उपकाराची परतफेड करण्यात काय वाईट आहे?